आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईमध्ये येत आहेत। राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत। मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला बहुप्रतीक्षित दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होणार आहे। 2A लाईनवरच्या अंधेरी वेस्ट स्टेशन हे वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो लाईनवरच्या डीएन नगर स्टेशनची इंटरकनेक्टिंग असणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचंही उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल। पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे आगामी पालिका निवडणुकीची चाहूल असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे। अंधेरी ते दहिसर, अंधेरी पश्चिम ते पोईसर या दोन मेट्रोच्या लाईन 19 तारखेला लोकार्पण होणार आहे। मुंबई म्हणजे समुद्राने वेढलेली मुंबई आहे। त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता जातंय। शिवसेना उद्धवजींची 25 वर्ष केवळ बोलगेवडेपणा करते। त्या सगळ्या निविदांना अंतिम मान्यता देऊन कोर्टाच्या अधीन राहून वर्क ऑर्डर दिल्या गेल्यानंतर 28,000 कोटीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र जे मुंबईला आवश्यक आहे, पर्यावरणपूरक आहे, त्या कामाचं भूमिपूजन होत आहे। मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची आवश्यकता आणि मागणी 6,000 कोटीचे 400 रस्ते आणि चांगल्या दर्जाचे कंत्राटदार मुंबई महापालिकेत पहिल्यांदा येऊन करणार आहेत, त्याचं भूमिपूजन आहे। 52 ठिकाणी आपलं दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत येतोय। पालिका निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महानगरपालिकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता तोंडावर आलेला असून अर्थसंकल्प तयार केला जातोय। महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी अर्थसंकल्प तयार करताना केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच चर्चा न करता आमदार आणि खासदारांसोबतही चर्चा करावी अशी मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केलेली आहे। आपण केवळ प्रशासक म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करता मुंबई शहरातील सर्व आमदार व खासदार यांना एकत्रितपणे बोलवावे। त्यांच्या काही सूचना असतील, त्यांच्या आढाव्याच्या संदर्भातील काही मंतव्य असतील, ते लक्षात घेऊन पुढच्या अर्थसंकल्पाची तयारी व्हावी, जेणेकरून मुंबईच्या विकासाची रस्त्याची कामं असो, पाण्याची कामं असो, सीवर लाईनची कामं असो, सुशोभीकरणाची कामं असो किंवा अन्य प्रकल्पाची कामं असो, त्या कामाला सुस्पष्टता येईल।